तेव्हा आता आगामी काळामध्ये पुन्हा एकदा जरांगे आणि मुंडे यांच्यामध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। वळूया पुढच्या बातमीकडे। बीडच्या मस्साजोगते दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ही देण्यात आलेली आहे। बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात धनंजय देशमुखांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील साक्षीदार दादा खिंडकर यांचा भाऊ समाधान खिंडकर यांनी ही तक्रार दाखल केली। धनंजय देशमुखांनी एका हॉटेलमध्ये अंगरक्षकाकडील बंदूक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप समाधान खिंडकरांनी केला। दरम्यान 2 दिवसांपूर्वी समाधान खिंडकर यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता। दादा खिंडकरांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे। धनंजय देशमुख आला आणि धनंजय देशमुखने त्या गार्डच्या कमरेचं पिस्टल काढलं, माझ्या डोक्याला लावलं आणि काय बोलला की तुला चलत समकीन, तुझी एवढी लायकी का माझ्यावर बोलतो। आणि परत तेवढं होऊन पण तिथं माझ्यासोबत जे मित्र होते त्यांना हाणमार झाली आणि परत गुन्हा पण आमच्यावर दाखल केला। आमचा पण गुन्हा घेतला, आम्ही पण त्याच्यावर गुन्हा दाखल केला।